परवाच एक बातमी आली आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खळबळ उचलली की वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेस बरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली. आपण सर्वांनी ही बातमी वाचली आणि आपल्या बरोबर नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश दादा भोसीकर सुद्धा उभे आणि ते पण तुम्हाला सांगू शकतील की युती कशा प्रकारे झाली. लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळी लोक मागे लागलेली की बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे, बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर झालं पाहिजे, बाळासाहेबांनी मविया बरोबर जायला पाहिजे. अरे पण हा 42 लाख मतदान घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि हे काँग्रेसवाले आपल्याला किती सीट देत होते? 3, 4 आणि ते पण कुठल्या? फक्त एससीच्या रिझर्व, फक्त एसटीच्या रिझर्व. 2019 मध्ये युती नाही केली, काँग्रेसला पाडली. 2024 मध्ये युती नाही केली, काँग्रेसला बरोबर जागा दाखवली आणि आता काँग्रेसला बरोबर जागेवरती आणून समान वाटप सन्मानाने नांदेडमध्ये 50-50 ची युती, 50-50% 50-50 ची युती करायला भाग पडणारा हा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी. आम्ही नेहमी म्हणत आलोय की हा स्वाभिमानीवाल्यांचा पक्ष आहे, हा स्वाभिमान न विकणाऱ्यांचा पक्ष आहे आणि हा स्वतःची हिंमत ठेवून चालणारा पक्ष आहे. म्हणून 2 सीटा 4 सीटा 5 सीटासाठी आम्ही लाचारी करत नाही. जेव्हा युती करतो तेव्हा डायरेक्ट 50% सीटा येतो.